मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. अद्वैत आता रोहिणीला म्हणत असतो की आत्या थांब, मी काल राहुलला बिझनेसबद्दल बोललो म्हणून तुला राग आला आहे, परंतु आत्या तुला कोणत्याही इंटेन्शननं मला तुला दुखवायचं नव्हतं. तू वयाने मानाने मोठी आहेस, प्लीज मला माफ कर, असं म्हणून अद्वैत आता रोहिणीची माफी मागतो आणि असं म्हणतो की प्लीज अण्णावर राग नको काढूस. तर आता कला मनातच विचार करते की आपल्या घराला सावरण्यासाठी अद्वैत काही करू शकतो. इतर वेळेला इगो दाखवणारा अद्वैत आपल्या घराला सावरण्यासाठी आणि आजोबांचं मन दुखू नये म्हणून हा काही करू शकतो, असा आता कला मनात विचार करत असते. तेवढ्यात आत्या म्हणते, तर आता रोहिणी रागातच म्हणत असते की तसंही मला काल खूप मनस्ताप झाला आहे आणि मला इथं बसून असा नाश्ता करायचा नाही आहे आणि मला अजून मनस्ताप करून घ्यायचा नाही आहे, असं म्हणून ती रागाने निघून जाते. तर आता अद्वैतची आई काकी म्हणत असतात की अद्वैत तू बसून घे, नाश्ता करून घे. तर अद्वैत म्हणतो नाही, मला भूक नाही आहे आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय, असं म्हणून अद्वैतसुद्धा तिथून निघून जातो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की आता कला अद्वैतला म्हणत असते की तू असं मधूनच निघून आल्यामुळे आजोबांना किती वाईट वाटलं हे माहिती आहे का तुला. तर आता अद्वैत रागानेच म्हणत असतो की मला शिकवणं ही तुझी जबाबदारी वाटते का खरे, आणि तू मुळात ह्या सगळ्यात का पडतेस, तुझा संबंधच काय यात. आणि हवं तर माझा सल्ला समज, मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि मला कुणाच्या मदतीची गरज नाहीये आणि मला सवयी नाहीये. तर आता कला खूप रडत असते आणि म्हणत असते इथून पुढे मी तुला काही सांगणार नाही, तुला काय घालायचं आहे ते गोंधळ घाल. तर अद्वैत जोरात चिडत म्हणत असतो जा मला काही फरक पडत नाही आणि काय घालायचं आहे ते गोंधळ घाल, मला काहीसुद्धा फरक पडत नाही. अशाच आमच्यासाठी आपल्या मराठी